यवतमाळच्या लोहार येथील जवाहर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेनं याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली। 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत शाळेचा निकाल 100% लागला आहे। 12वीच्या कला शाखेत कुमारी रोहिणी सीडाम प्रथम, ज्ञानेश्वर बडगे द्वितीय, हनुमंता वाळके तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले। तर विज्ञान शाखेत आदित्य टेकाम, तन्मय कुडमथे, मंगेश मडावी हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले। त्याचबरोबर इयत्ता 10वीच्या परीक्षेत 34 पैकी 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यापैकी 22 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत। त्यामध्ये कुमारी वैष्णवी, अरुण वाटोळे, शिवम विलास आडे आणि राधिका संतोष मेश्राम हे सर्व अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले। या घवघवीत यशाबाबत संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना मांगुळकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांच्या परिश्रमाचं कौतुक केलं।